नमस्कार, मी श्रीशास क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। काही दिवस झाले यूट्यूबवर मी शॉर्ट व्हिडिओतून उलन रंगोळी मॅट क्लास म्हणजे पहिल्यापासून स्टार्टिंग कसं शिकवतात, काय करतात, त्याचे छोटे छोटे टिप्स आहेत जे मी अनुभवले ते तुमच्याबरोबर शेअर करत होते। ते बघून काही सबस्क्रायबरने मला म्हणजे मेसेजही केला की तू असे लॉंग व्हिडिओ कर म्हणून, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं की त्यांना तेवढा टाइम कमी पडतो आणि ते त्यांचा अर्ध राहिल्यासारखं त्यांना वाटतं। आणि एका सबस्क्रायबरने कॉलही केला, पंढरपूरहून होती ती ऋतुजा म्हणून, तिने कॉल केला आणि ती म्हणायला लागली आपण काही दिवस झाले तुम्हाला सबस्क्राइब केला आणि तुमचे व्हिडिओ आपण डेली बघतात, बघायलाही बरे वाटतात, तुम्ही व्यवस्थित समजून सांगता। तर मी म्हटलं तुम्हाला म्हणजे काय, तुम्ही ती विकता की तुम्ही शिकवता अशी विचारायला लागली। मी म्हटलं मी विकते आणि शिकवते, दोन्ही करते काम। म्हटलं ते जे मी बनवते, काही मला सांगायचे, जे मी अनुभवते, काही मला प्रॉब्लेम येतात ते तुमच्याबरोबर शेअर करतात की तुम्हालाही ते इझी पडावे म्हणून। तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी आता लॉंग व्हिडिओ स्टार्ट केले आहेत जेणेकरून म्हणजे कोण नवीन असेल म्हणजे शिकणारा उलन रंगोळी मॅट, ज्याला स्टार्टिंग करायची आहे, ज्याला बिझनेस करायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवलेला आहे। आज पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसात मी तुम्हाला सांगते ही जी उलन आहे, हे बघा असे हे उलन भेटते बाहेर मार्केटमध्ये, ती तुम्ही तुमच्या बाजूच्या एरियामधून तुम्ही जाऊन घेऊन यायची आहे। आणि पहिले तुम्ही ज्या 2 बॉल आणले, कुठच्याही कलरचे 2 बॉल घेऊन या, म्हणजे तुम्हाला ती सुटी अशी भेटते, अशी म्हणजे पूर्ण हे झालेली असते, गुंता झालेली, असे बॉल तुम्हाला काही भेटणार नाही। त्यामुळे तशी तुम्ही ते 2 आणा आणि एक तुमच्या जे सध्या पहिली स्टार्टिंग करताना तुम्ही घरातून करताना स्वतःच्या घरासाठी जे लागतं, आपण स्वतःच्या घराला डेकोरेट करतो, ह्या दृष्टिकोन पहिलं परफेक्ट होणार नाही, तुमचे कोणाचेच होणार नाही। जे पहिले बनवतात ते स्वतःसाठी ठेवा। त्याच्यासाठी तुम्ही असं कॉटनचा घरात तुमचा कपडा असणार, प्युअर कॉटनचा, तो कोणत्याही कलरचा असो तो कपडा घ्या। नंतर तुम्ही जेव्हा तुमचा हात बसणार तेव्हा तुम्ही रॅक्झिन, नॉन ओव्हन, तुम्हाला जो बेस आवडतो तो तुम्ही बेस घेऊ शकता। स्टार्टिंगला तुम्ही असा कॉटनचा कपडा घ्या आणि हे बघा अशी ही ग्लू गन लागते, ती 100 किंवा 60 वॅटची पाहिजे, कारण तो ग्लू आहे तो एकदम पातळ यायला पाहिजे, कारण ते एकदम पातळ निघाला तर ते चिपकण्यासारखं, जर चिकटलं तरच ते म्हणजे खूप वेळासाठी राहू शकतं, नाहीतर ते नॉर्मल असेल तर तुमची फोटी वगैरे तर ते निघून जाणार। मग आपण जर कस्टमरला चांगलं दिलं तर आपल्याकडे परत ऑर्डर येणार नाही। आपण आपलं कस्टमर कसं टिकवायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे। त्याच्याच बरोबर आता तुम्हाला पुढे सांगायचे, ही जी फर उलन भेटते ते तुम्हाला पूर्ण अशी सुट्टी भेटते, ती जर अशी घेऊन जर तुम्ही डायरेक्ट सुरुवात केला तर तुमचा सगळा डायग्राम हे होणार, कशाला, कारण एवढा गुंता असतो ह्याच्यामध्ये। ही टिप्स आहे तुमच्यासाठी, जर कोणी नवीन असेल तर जेव्हा पहिला आणतो आपण तर थोडा वेळ आपल्याकडे असतो, जो वाचलेला वेळ असतो, आपण जेवण वगैरे सगळं बनवून जा टीव्ही बघत बसतो, तेव्हा ह्या उलन असते ना ते आपण त्याचा बॉल करायला घ्यायला पाहिजे। असं गोल 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 बोलता बोलता होतो। जेव्हा आपण ती हे करतो, उलन मॅट रंगोळी असतो तेव्हा ती आपण ड्रॉ करतो आणि ती भरत असतो, तेव्हा हे बॉल यूज करायला बरे होतं। आणि जर गुंता असेल तर सगळं एकमेकात अडकत बसतं आणि तुमची फुल टाइमही वेस्ट होतं आणि परत ते असं 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 काहीतरी होतं। त्यामुळे तुम्ही ते टाळण्यासाठी तुम्ही असे बॉल करून घ्या सगळ्यात आधी। ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे आजच्या याच्यामध्ये क्लासमध्ये। आणि त्याच्यानंतर बाकी अदर जे सामान असतं, सीझर म्हणा, ते घरी असतं, त्यामुळे पट्टी वगैरे ते असतं, त्यामुळे तुम्हाला जास्त खर्च करायचा नाही। फक्त 2 गोष्टीसाठी खर्च करायचा, एक फर उलन आणि ग्लू गन, ती पण चांगल्या ह्याची तुम्ही घ्या, जेणेकरून ते स्टिक होतं ना सारखं व्यवस्थित व्हायला पाहिजे। आणि आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिलं सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, कारण हा 1 महिना आहे तो मी फुल उलनचे तुम्हाला उलन मॅट म्हणजे रांगोळी कशा बनवतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे दाखवणार आहे हा 1 महिन्यात। आणि 1 महिन्यानंतर मी तुम्हाला दरवाजाची तोरण म्हणजे खण पासून जी बनतात, जी आता सध्या चालू आहे ती दाखवणार आहे की खणची तोरणं कशी बनतात, समई आसन कसं बनतं, चौरंग आसन कसं बनतं, ओटी रुमाल कसा बनतो, नवरीसाठी स्पेशल जे रुमाल असतात ओटी भरण्यासाठी ते रुमाल दाखवणार आहे, बटवा दाखवणार आहे। असा तो वेगळा एक कोर्स असणार आहे। हा एक आहे तो सध्या आता जो स्टार्ट केला आहे तो मी उलन रंगोळी मॅटचा, तो जर तुम्हाला बघायचा असेल त्याच्यासाठी पहिला सगळ्यात आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार, तरच माझे तुम्हाला डेलीचे व्हिडिओ आहेत जे मी तुम्हाला दाखवणार की माझ्या स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवणार ते तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे प्लीज कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि जर कोणी असं असेल की मला बाबा म्हणजे डायग्रामच काढता येत नाही, चित्रच येत नाही, तर मी रांगोळी मॅट कशी बनवू शकते, काही प्रॉब्लेम, ज्याला काही
ड्रॉ करता येत नाही, त्याच्यासाठी ही प्रिंट आहे, ती भेटतात प्रिंट, ती मी तुम्हाला देऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ डेली बघायला पाहिजे. जेव्हा मी शिकवते तेव्हा तुम्हाला त्याच्यातून एक 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 कसं करू शकतो आपण इझी ट्रिक, आणि रोजच्या क्लासमधून मी तुम्हाला एक एक म्हणजे जे टिप्स आहे ती देऊ शकते. जशी की आज दिली की तुम्ही उलन मॅट आणल्यानंतर त्याचे जे पहिले सगळ्यात आधी गुंता झालेले ते सोडा आणि बॉल करून घ्या, आणि नंतर तुम्ही तुमच्या मॅटला सुरुवात करा. ही आजची खास टिप्स आहे, ती तुम्ही वापरा. कारण तुम्हाला जेव्हा करणार, जर तुम्ही तसं कोणी केलं असेल तर त्यांना अंदाज असणार की त्याने काय प्रॉब्लेम होतो आणि काय म्हणजे कसं वाटतं ते. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही बॉल करून घ्या. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच होतं, कारण हा पहिला दिवस होता, त्यामुळे मी तुम्हाला हे बेसिक जे होतं, जे इम्पॉर्टंट होतं ते सांगितलेलं आहे. उद्यापासून आमच्या ॲक्च्युअल क्लासला सुरुवात होणार आहे. तर थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.